आपल्या आजोबाची आपल्यावर असलेली माया काही वेगळीच असते बरं का. मी निघाले होते घरातली सगळं कामावरून डीमार्टला, कारण घरातला सगळा किराणा वगैरे संपला होता. तर मग म्हटलं जाऊन आणूयात, आणि मुलं नसली ना तरच बरं असतं, कारण तिथं गेल्यानंतर वाढीव कामं मुलं करतच राहतात. त्याच्यामुळे मग आम्ही दोघे निघालो, आणि यांना तर काय सुट्टी दिवशी यांना काही आराम मिळालाच नाही. आणि डायरेक्टली मी ना सगळं घेतल्यानंतरच शूट घेतलं. आणि हे डबे आहेत ना मी यांच्याकडून भांडून घेतले, आणि आम्ही येईपर्यंत बाबा आला होता. एवढ्या पावसात वड्याला इतकं पाणी आलं, त्या पाण्यातून मला चिकाचं दूध बाबा घेऊन आलं. आणि जेवण वगैरे काही केलं नाही बाबाने, फक्त थोडीशी खीर वगैरे बनवली होती, मी तीच खाल्ली. आणि इथे बघा मी लावलेल्या फुलाच्या झाडांना इतकी छान पिवळा गुलाब हा तर खरं तर मी ना स्वामींसाठीच आणलेलं आहे. आणि ह्या झाडाचं काही अजून कळतच नाही आहे मला. तर असं छान फुलं यायला लागले. तिथून आणलेला किराणा वगैरे मी सगळा काढून ठेवला होता. तो या बकेटमध्ये नेला, टोपण आहे वरती, तर त्यात भरून ठेवलं पटापट. आणि वृद्ध आहे ना आला की आल्या लागलं माझ्या लेकरू कामाला. खरंच मुलं आहे ना, माझे दोन्हीही मुलं खूप समजदार आहेत, आणि अशी छोटी छोटी कामं आहेत ना ती करू लागतात. मी म्हटलं ह्याच्यात नको त्याच्यात. आणि हे बाबाने आणलेलं चिकाचं दूध होतं, तर मी हे करायला घेतलं, कारण उगाचच ठेवण्यातही काही अर्थ नाही. घरातली वगैरे कामं ते आले गेल्यानंतरही मी केली. बाबा लगेचच गेला, थोडा वेळ थांबून म्हणजे दूध वगैरे दिलं आणि लगेचच गेला. पण एवढ्या पावसात, पाऊस कंटिन्यू चालू आहे, आणि आमच्या गावाच्या म्हणजे मम्मीचा आजोळी जे वडा आहे ना पाण्याचा, ते इतकं पाणी आलं ना, कमरेच्या वरती पाणी आलं. तरीही तेवढ्या पावसातून माझ्यासाठी, माऊसाठी, आणि म्हणजे मामाची मुलगी तिघींसाठी आमच्यासाठी बाबा हे दूध वगैरे घेऊन आला होता. तर कसं असतं ना आजोबाचं आपल्या नातींवर, मुलींवर जीव वगैरे, तर खरंच छान वाटतं. तुमचेही आजोबा असे आहेत का, मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की करा, आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ना हे कमेंटमध्ये पण सांगायला अजिबात विसरू नका. तर चला बाय. श्री स्वामी समर्थ. आणि सगळे हसत राहा, मस्त राहा. बाय.